जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सुरसिंग मिनेकर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यात मान्यवरांच्या मनोगतातून उलगडला जीवन प्रवास। 75 वर्षाचा जीवन प्रवास म्हणजे केवळ वयाचा टप्पा नसून अनुभव, संघर्ष, संस्कार, कर्तृत्व आणि असंख्य माणसांनी जोडलेली नाती याचा सुंदर प्रवास असतो। अशाच प्रेमळ, आपुलकीच्या आणि भावनिक वातावरणात आदरणीय श्री सुरसिंग मिनेकर यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस स्नेहमेळावा व अभिष्ट चिंतन सोहळ्याचे उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या जीवन प्रवासाला जवळून पाहणारे कुटुंबीय, मित्र आणि समाजातील मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत। म्हणजेच नातू जिग्नेश मिनेकर यांनी आपल्या मनोगतातून आजोबांशी असलेले जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणी सांगताना त्याच्या प्रेमळ स्वभावाचा आणि कुटुंबासाठी दिलेल्या संस्काराचा आवर्जून उल्लेख केला। आजोबांच्या सहवासातून मिळालेली शिकवण आणि त्यांचा आदर्श पुढील आयुष्यात कायम प्रेरणादायी राहील अशी भावना त्याने व्यक्त केली। शहर काँग्रेस कमिटी इचलकरंजीचे अध्यक्ष मान्य श्री अजित मिनेकर यांनी सुरसिंग मिनेकर यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, माणुसकी आणि नाती जपण्याची वृत्ती याचा गौरव केला। त्यांनी आयुष्यभर जपलेले सामाजिक आणि कौटुंबिक संबंधामुळेच आज त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास एवढ्या मोठ्या संख्येने आप्तेष्ट आणि मित्रपरिवार एकत्र आल्याचे सांगितले। श्री सुभाष घमंडे यांनी आपल्या मनोगतात सुरसिंग मिनेकर यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे कौतुक केले। हबप विष्णू भाट पुणे यांनी जीवनातील खरा आनंद हा संपत्तीपेक्षा माणसे जोडण्यात आणि संस्कार जपण्यात असल्याचे सांगत सुरसिंग मिनेकर यांनी आपल्या जीवनातून हीच शिकवण दिल्याचे नमूद केले। सामाजिक कार्यकर्ते श्री महेश मचले कोल्हापूर यांनी सुरसिंग मिनेकर यांच्या व्यक्तिमत्वातील माणुसकी आणि समाजाशी असलेली आपुलकी अधोरेखित केली। त्यांच्या जीवन प्रवासातून तरुण पिढीने नाती जपण्याची आणि माणुसकीची शिकवण घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले। या संपूर्ण अमृत महोत्सवी सोहळ्याचे सूत्रसंचालन मान्य श्री उमेश मिनेकर आणि सौ सुषमा मिनेकर यांनी केले। दोघांनीही आपल्या प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालनातून कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाला भावनिक स्पर्श दिला। मान्यवरांचे स्वागत, मनोगतासाठी निमंत्रण, जीवन प्रवासाच्या आठवणी आणि विविध कार्यक्रमाची सुंदर सांगड घालत त्यांनी संपूर्ण सोहळा सुरेखपणे पुढे नेला। मनोगताच्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळताच वातावरण भावुक झाले। काही प्रसंगी उपस्थितींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर काही आठवणीवर टाळ्यांचा कडकडाट झाला। संस्काराची परंपरा, प्रेमाची शिदोरी, कर्तृत्वाची ओळख आणि माणुसकीची शिकवण या भावनेतून त्यांच्या 75 वर्षाच्या जीवन प्रवासाचा गौरव करण्यात आला। या अमृत महोत्सवी सोहळ्यास माजी आमदार मान्य श्री प्रकाश आवाडे, मान्य श्री रवी रजपुते, मान्य श्री रवी जावळे, मान्य श्री दीपक केंगार, मान्य श्री रंगराव देवडेकर, मान्य श्री नागेश बसुदे, मान्य मोमीन मॅडम, मान्य श्री मुरतुले सर, मान्य श्री बाबासाहेब कोरवी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच हबप जगदीश महाराज मचले, श्री लालसिंग माचरे, श्री काळूसिंग माचरे, विशाल माचरे हुबळी, वीरसिंग रजपूत, ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत, बबन मिनेकर, कांतीलाल मिनेकर, माजी नगरसेवक नरेश नगरकर, माजी नगरसेवक मनोज भाट, श्री जयराज भट, रामसिंग भाट, सूरज बागडे, दीपक बागडे, दीपक माचरे, उद्दल गागडे, सुरेंद्र इंद्रेकर, तलाटी शांतीलाल इंद्रेकर, जयसिंग नेतले, सुनील गागडे यांच्यासह कंजार भाट समाजातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्र, सगळे सोयरे आणि समस्त मिनेकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। केक कटिंग, शुभेच्छा, मनोगते आणि जुन्या आठवणींनी हा सोहळा अविस्मरणीय ठरला। ज्यांनी आयुष्यभर माणसं जोडली त्यांच्यासाठी माणसांची एवढी मोठी गर्दी जमणे हाच त्यांच्या 75 वर्षाच्या आयुष्याचा खरा सन्मान। आमचे बाबा, आमचा अभिमान या भावनेने भारावलेल्या वातावरणात सुरसिंग मिनेकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाची सांगता झाली। उपस्थित सर्वांनी त्यांच्या उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। न्यूज चॅनल नेटवर्क सह 17 लग्न केले। बाबांना 4 बहिणी होत्या, सावली, सुनंदा, बाई आणि कांती। आणि त्याचे बाबा आमचे 3 नंबरचे होते। त्यांनी आपल्या वयाच्या 25 वर्षापासून जात पंचायत समाजातील कायदा, न्याय, निवाडा सुरू केला। 1988 पासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे आणि 2008 साली सच्चा डेरा सामाजिक मंडळाची स्थापना झाली।
तेव्हापासून महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांचे सामाजिक न्याय निवाडा करणारे सरपंच म्हणून आमच्या बाबांना ओळखले जाते. आपल्या सर्व मुलांना डिग्री पर्यंत शिकवून त्यांना स्वावलंबी बनवण्यात बाबा कुठेही कमी पडले नाही. मुलगीला 10वी पर्यंतचे शिक्षण देऊन तिचे गदक येथे लग्न करून दिले. दिदी आता आमच्या बाहेर नसल्या तरी त्यांच्या पश्चात Your smile gives us happiness and your blessing gives us strength. I have learned from you that a good person is not one who has a lot of money, but one who has a good heart and good values. Grandpa, you have completed 75 wonderful years. These years are filled with love, hard work, experiences, and beautiful memories. For me, you are a real life hero. I want to thank you for all the wishes and love you have given on this special occasion. Happy 75th birthday, Grandpa. Thank you, everyone. प्रामाणिकपणा निस्वार्थी भावनेचे मूर्तिमंत रूप आहे. त्यांच्या समाजसेवेची अखंड ज्योत अशीच सतत पेटत राहो अशीच देवाचरणी प्रार्थना. आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला 25 वर्ष पूर्ण झाले की आपण त्याला काय म्हणतो की सिल्वर म्हणजे चांदीची काय किंमत असते आपल्या सर्वांना माहितीच आहे. एखाद्या व्यक्तीला 50 वर्ष पूर्ण झाले की आपण त्यांना म्हणतो की गोल्डन म्हणजे सोन्याची काय किंमत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एखाद्या व्यक्तीला 75 वर्ष पूर्ण झाले की त्याला आपण म्हणतो डायमंड म्हणजे हिरे की पारख जहुरी को होती है. खरे आपल्या समाजातील हिऱ्यासारखे राहणारे वागणारे आणि आपल्या 36 व्यक्तींना एकत्र घेऊन चालणारे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री सुरसिंग मामा यांना मी आमचे कुटुंब प्रमुख मछले परिवार श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज अखिल भारतीय कंजरबाग समाज यांच्या वतीनं मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. ज्या व्यक्तीने जन्मल्यापासून तर आतापर्यंतच्या 75व्या वर्षापर्यंत जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य केलेलं आहे. आपण चित्रपटद्वारे कार्याचं वर्णन पाहिलं, ऐकलं आणि श्रवण सुद्धा केले. माननीय उत्सवमूर्तींच्या विषयी सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा दास होईल. माझा संबंध गेली 40 वर्ष, माझं लग्न या कुटुंबाच्या मुलीशी झालं. गेली 40 वर्ष त्यांनी आपल्या लाडक्या जावयाला जेवढा मान दिला नाही तेवढा मान त्यांनी मला दिला. हे का दिलं असेल की तो त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी सांगितलेलं आम्ही पाहिलेलं आहे की नाती जपताना किती कोमलतेने नाती जपावी लागतात आणि त्या नात्यामध्ये किती प्रमाणामध्ये प्रेम ओतावं लागतं. हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरसिंग मनेकर आहे. दिवस आहे माझे भाऊ साक्षी म्हणून तुम्ही सर्वांना तुमच्या जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.